नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान कांग्रेस नेता नाना पटोले ने राज्य सरकार के हालिया स्टैंप ड्यूटी निर्णय को लेकर अपनी स्पष्ट प्रतिक्रिया रखते हुए बावनकुले पर तंज कसा और सवाल किया कि चुनाव के दौरान ऐसा निर्णय यानी ही लोगों को प्रलोभन देने का काम राजस्व मंत्री कर रहे हैं क्या। आगे पटोले ने भाजपा में सत्ता संघर्ष जारी होने की बात भी रखी। साथ ही उन्होंने यह भी कहा कि भाजपा सत्ता संघर्ष में बेरोजगार और किसानों का सबसे अधिक नुकसान हो रहा है। आइए सुनते हैं नेता नाना पटोले का सविस्तर बयान। अजून ती अंमलबजावणी आता कर्ज घेतले गेलेले आहेत, सगळ्यांचं कर्ज आता झालेलं, आता कर्ज घ्यायची काही वेळ नाही आहे। हे ज्यावेळेस जूनच्या काळात एप्रिल जूनच्या काळात अगर समजा ही घोषणा झाली असती तर त्याचा अजून फायदा झाला असता। पण निवडणुकीच्या तोंडावर या पद्धतीची घोषणा करणं म्हणजे याचा अर्थ निवडणुकीमध्ये एक प्रलोभन देण्याचं काम महसूल मंत्री करते आहे का, हा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे। बघा, दोन गोष्टी आहेत। मुनगट्टीवारांचं जे काही चाललेलं आहे ते फडणवीसांना पण माहिती आहे आणि त्याच्यामुळे कुठं कुठं मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोहीम मुख्यमंत्री पदातून काढायची जे भाजपचा एक गट जो सक्रिय झालेला आहे त्या सक्रिय गटामध्ये काय काय चाललेलं आहे ते मुख्यमंत्र्यालाही माहीत आहे। तर भाजपमध्ये या सत्ता संघर्षाचं केवढं मोठं स्फोट पुढच्या काळात होईल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। कुठला गट भाजपचा सक्रिय झाला असं वाटतं आणि कशासाठी? त्याच्यात भाजपमध्ये गट आहेतच, ते काही सांगतील पण त्यांना माहिती आहे गट आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात एक मोहीम दिल्ली लेवलवरही चालूच आहे। त्यामुळे मुनगट्टीवारांना मंत्री केलं नाही म्हणून त्यांनी जाहीरपणे आपली भूमिका नगरपालिका नगरपंचायतमध्ये मांडली की मला ताकद दिली जात नाही, मला मंत्री केलं गेलं नाही। हे त्यांना त्यांच्या मनातलं ते बोलून दाखवलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांच्या मनात काय चाललेलं हे आपल्याला पाहायला मिळत आहे। पण मला त्यांना कोणाला मंत्री बनायचं मुख्यमंत्री बनायचं माझा तो इश्यू नाही आहे। पण या सगळ्या संघर्षात कोण या ठिकाणी कोणाला सगळ्यात जास्त वाईट परिणाम भोगावे लागतात तर ते राज्यातल्या शेतकऱ्यांना, बेरोजगारांना आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये जे भ्रष्टाचाराची व्यवस्था निर्माण केलेली आहे त्या भ्रष्टाचारी व्यवस्थेमध्ये सर्वसामान्य माणूस चिरडला जातो आहे हे आपल्याला पाहायला मिळते आहे। भाऊ, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की सुधीर मुनगंटीवार देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून घालविण्यासाठी प्रयत्न करतात, त्याचं नेतृत्व त्यांच्यात गट आहे आणि ते काय आता बोलणार थोडी आहे। त्यामुळे ते काय त्यांचं तर उत्तर का राहतं की तो भाजपवाले आता ते कसं आहे मानसिक आजारी झालेले आहेत भाजपवाले, ते कोणालाही मानसिक आजारी जाऊन सांगतात। म्हणजे अशा पद्धतीचं राजकारण कधी नाही। प्रश्नाचं उत्तराप्रमाणे दिलं पाहिजे। पण भाजपवाले काही पण बोलतात आजकाल, जे सत्तेची माज येतो त्या माजाप्रमाणे बोलतात। त्यामुळे मला भाजपवर फार काही बोलायचं नाही, मी तुम्हाला सांगितलं। पण महाराष्ट्रामधली जी काही परिस्थिती आहे ती भयानक आहे, मोठा उद्रेक लोकांच्या मनात आहे आणि या भाजपच्या आणि महायुतीच्या सरकारच्या विरोधात लोकांमध्ये रोष आहे आणि तो कधीही स्फोट होऊ शकतो। मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा जो शब्द ठाकरेंचा जाहीरनामा आलेला आहे, एकीकडे भाजप देखील आक्रमक पद्धतीने त्या निवडणुकीला पुढे जात आहे। ठाकरेंच्या जाहीरनाम्याकडे कशा प्रकारे बघता तुम्ही आणि काँग्रेसला किती स्पेस दिसत आहे? बघा, तिथं लोकांची मतं उडवण्यासाठी हिंदी, मराठी, मुसलमान, हिंदू हा जो प्रयोग केला जातो आहे आणि त्या माध्यमातून परवा मी फडणवीसांचं भाषण ऐकत होतो, ते माहीमच्या दर्ग्यामध्ये तिरंगा फडकवण्यासाठी मला बोलवलं गेलं होतं। मी चादर चढवली, मी तिथं ते काय प्रार्थना केल्या। म्हणजे एकीकडे मुस्लिमाचा राग करायचा, एकीकडे अशा पद्धतीनं, तर तिथं जे काही महाराष्ट्रातलं हे काही राजकारण नाही आहे। महाराष्ट्रामध्ये सर्वधर्म समभावाचीच भूमिका घेतली गेलेली आहे। पण एकीकडे हिंदू, मुसलमान, मराठी, हिंदी आणि मग सगळ्यांची मतं आम्हाला पाहिजे, त्यासाठी त्या भागात गेलं की त्या भागातले भाषणं करायची, त्या पद्धती सांगायचं, काय असेल ते स्पष्टता त्यांनी मांडली पाहिजे आणि त्या पद्धतीनं मताचं जे मताची भीक मागत असताना, मतदान मागत असताना एकदा स्पष्टता या सगळ्यांनी मांडली पाहिजे। काँग्रेस तर सर्व धर्म समभावाची भूमिका मांडते, आम्हाला सगळ्या लोकांची गरज आहे, सगळ्या लोकांसाठी काँग्रेस पक्ष आहे
ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. हो, नवाब मलिकांनी म्हटलं की आमच्या मदतीशिवाय मुंबईत महापौर होऊ शकत नाही, आमच्या 30पेक्षा जास्त जागा निवडून येतील. मी आज त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची आता त्यांना मशीन आता काय भाजप जसं सांगतं की आमच्या एवढ्या जागा येणार तर तेवढ्याच येतात, त्या मशीनमध्ये सेट करतात की काय करतात, तशा जर काय नवाब मलिकनी मशीन सेट केली की मला माहिती नाही.